तर जय महाराष्ट्र पब्लिक. तर यवतमाळला राहून खूप बोर वाटत होतं, तर जावं म्हटलं. मग घरी आता पेपर वगैरे संपले, तर तयारी वगैरे केली. मग आलो बाहेर, रिक्षा लागूनच होता. निघालो बस स्टँड जवळ जाण्यासाठी. बस स्टँडवर आलो. आज रविवार होतं, तर बस स्टँडवर गर्दी खूपच कमी होती. लालपरी लागूनच होती. तर गेलो आतमध्ये. बस पूर्ण खालीच होती. खिडकी जवळची सीट घेतली. मग निघाली बस. पहिले तिकीट काढून घ्या म्हटलं. काढले तिकीट. समोर आलं तरी समजत नव्हतं. रस्त्यात घाटा की घाटा रस्ता आहे. इयरफोन टाकून गाणं ऐकतच होतो. तेवढ्यात अचानक नेटवर्क गायब झालं. मग आलो डिग्रसच्या बस स्टँडवर. लालपरी लागूनच होती, पण हे यवतमाळची होती. मी म्हटलं आताच तर आलो रे बा यवतमाळवरून, परत कशाला जाऊ. बस आली होती, पण चढायला गर्दी खूपच होती. बसलो मग समोर ड्रायव्हर जवळ. निघाली बस. पहिले तिकीट काढून घ्या म्हटलं. काढले तिकीट. मग आलो तो पोरादेवी. नगारा भवन वगैरे बघितलं बसमधूनच. तरी 2-3 दिवसानंतर नगारा भवन बघायला येणारच आहो. तेव्हा दाखवतो मग तुम्हाला आतमधला नजारा. त्या लॉग साठी आताच लाईक आणि फॉलो करून ठेवा. मानोरा आलो तर लॉगर करण भाऊ येऊनच होता. तो पण लॉगर आहे, तर घेतो माझी क्लिप. मग दोघे भाऊ निघालो घरी येण्यासाठी. त्यांनी म्हटलं चाल नाश्ता करून घेऊ. त्याने दिला मग मला मंचुरियन. मी म्हटलं थोडं जास्त टाक रे. तो म्हणत होता एवढं तर खुश रे भाऊ, आपल्या घरचं नाही ते. मग दोघा भावाने घेतला नाश्ता वगैरे करून निघालो मग घरी येण्यासाठी. आलो मग गावात. बाय बाय पब्लिक, भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये.